विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण मागच्या सेशनमध्ये स्टँडर्ड 11चा फर्स्ट केमिस्ट्रीचा चॅप्टर म्हणजे सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री याची रॅपिड रिव्हिजन पाहिली होती आणि त्यावेळेस असं सांगितलं होतं की पुढच्या सेशनमध्ये आपण त्याच्यावर काही सिलेक्टेड CET क्वेश्चन म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन घेणार आहोत. कदाचित तुम्हाला माहिती असेल की स्टँडर्ड 11चा सिलेबस हा MHT CETमध्ये 2018 पासून ॲड करण्यात आला. 20% क्वेश्चन्स ऑन 11 सिलेबस आणि त्याच्यासाठी सुद्धा काही सिलेक्टेड चॅप्टर्स दिलेले आहेत. तर पहिला चॅप्टर जो आहे सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री तो मात्र ॲडिशन केलेला आहे. त्याच्यामधले मोल कॉन्सेप्ट, युनिट कन्व्हर्जन हे सर्व फार इम्पॉर्टंट आहे. आपण ते मागच्या सेशनमध्ये पाहिलं होतं. सो टुडे वी विल टेक some CET questions. If you are interested to know how questions are asked in the CET, and that will take actual CET questions. Today we will take MHT CET 2018 and 2019 CET questions on this chapter. So listen the first question and ready for it. Which symbol replaces the unit of atomic mass AMU? तुमच्या स्क्रीनवर आत्ता क्वेश्चन येत असेल, मी परत वाचतो. विच सिम्बॉल रिप्लेसेस द युनिट ऑफ ॲटॉमिक मास AMU अँड ऑप्शन A you can see that given U, B capital A, C capital M and D small n. So what is the answer? Can you guess? Perhaps you know the answer is unified mass that is denoted by small u given in the chapter some basic concept you can search. So answer is A. So first answer हे त्याचं युनिफाईड मास आन्सर आहे आणि ऑप्शन इट इज A. सो दॅट इज द फर्स्ट क्वेश्चन. दॅट वॉज व्हेरी सिम्पल. आपण आज जवळजवळ 10-12 क्वेश्चन घेणार आहोत. त्याच्यापैकी निम्मे क्वेश्चन हे फार सिम्पल ॲज इट इज विदाऊट कॅल्क्युलेशन आहेत. पण काही क्वेश्चनला अंडरस्टँडिंग, विशेषतः मोल कॉन्सेप्ट अंडरस्टँडिंग लागतं आहे, कॅल्क्युलेशन लागतं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट पहा. सर्व क्वेश्चन MHT CETला आत्ता 2018-19मध्ये विचारलेले आहेत आणि तुमच्या सिलेबसचेच आहेत. नाव रेडी फॉर क्वेश्चन 2. क्वेश्चन 2 इज लाईक दिस. सी ऑन द स्क्रीन. द टेम्परेचर ऑफ 32 डिग्री सेल्सियस इज इक्वॅलंट टू, अँड कॅन यू सी ऑप्शन देअर? A 69 degree Fahrenheit, B 70 degree Fahrenheit, C 85.6 Fahrenheit and D 89.6 Fahrenheit. So how to solve that? We know the formula there. Degree Fahrenheit equal to 9/5 degree Celsius plus 32. आपल्याला किती डिग्री सेल्सियस दिलेला आहे? We have given there 32 degree Celsius means this should be 32 and this is plus 32 in that. If you calculate this, आता याच्यामधलं फॉर्म्युला एवढाच यूज करायचा आहे. बाकीचं सर्व व्हॅल्यू पुट करून फक्त कॅल्क्युलेशन आहे. अँड इफ यू सॉल्व दिस यू विल गेट 89.6 डिग्री फॅरनहीट मीन्स ऑप्शन इज D. सो आन्सर इज 89.6 डिग्री फॅरनहीट. सो ऑप्शन इज D देअर. नाव लिसन थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन इज लाईक दिस. व्हॉट इज percentage of carbon in urea? A given 20%, B 46%, C 6.67%, D 66.6%. काय विचारले आपल्याला? आपल्याला विचारले पर्सेंटेज ऑफ कार्बन इन युरिया. युरिया इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट फर्टिलायझर फॉर द फार्मर्स टू यूज इन देअर ॲग्रिकल्चर सेक्शन अँड इट वॉज द फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड सिंथेसाइज फ्रॉम इनऑर्गॅनिक कंपाऊंड. युरिया त्याचा फॉर्म्युला आहे, सर्वांना माहीत पाहिजे हे, NH2CONH2. दिस इज फॉर्म्युला ऑफ युरिया. नाव वी विल फाइंड इट्स मोलार मास. मोलार मास, हाऊ मेनी नायट्रोजन? 2 नायट्रोजन. सो इट इज 2 × 14. 1 कार्बन that is 12. Then 1 oxygen that is 16 plus 4 hydrogen that is 4 × 1. If you solve this, the molar mass it will come equal to 60. That means 60 gram of urea contain by mass 12 gram of carbon. And we can have like this,
percentage of carbon equal to mass of carbon divided by molar mass into 100. What is mass of carbon in that urea? 12. It is single carbon atom because divided by molar mass किती आहे? 60 multiplied by 100. If you find this, it will come 20%. Means the option is answer A. Answer is A, that is 20%. Now, next question 4. Question 4 is like this. What is atomicity of aluminum phosphate? See at the screen. What is the atomicity of aluminum phosphate? Option A 13, B 6, C 5 and D 8. आता तुम्हाला ह्याच्यात काय माहित पाहिजे? You should know what is mean by atomicity. Remember, atomicity means the number of atoms present in one molecule of that compound. And do you know aluminum phosphate has such formula AlPO4. This is phosphate group. This is aluminum. Aluminum trivalent. Its cation like this. This anion like this. -3 of that 3 minus. म्हणजे ॲल्युमिनियम फॉस्फेटच्या एका मोलेक्युलमध्ये देर इज 1 ॲल्युमिनियम ॲटम, 1 फॉस्फरस ॲटम अँड 4 ऑक्सिजन ॲटम. देअरफॉर इट्स ॲटॉमिसिटी इज 6. Atomicity means number of atoms present in one molecule of that compound or molecule, remember. So answer is 6 म्हणजे option B. Then we will take next question, question number 5. Question number 5. See it is what? See at the screen. The combining ratio of hydrogen and oxygen in water and hydrogen peroxide are 1:8 and 1:16. Which law is illustrated in this example? Option A, law of definite proportion, B, Gay-Lussac's law of combining volume of gases, C is law of conservation of mass, and D is law of multiple proportion. Now what is that we have given? We have given the ratio of hydrogen and oxygen respectively in water and hydrogen peroxide. Water मध्ये किती दिलेला आहे रेशो? 1:8. हायड्रोजन मध्ये किती दिलेला आहे? 1:16. म्हणजे इथे हायड्रोजन ऑक्सिजनचं प्रमाण 1:8 आहे, इथे हायड्रोजन ऑक्सिजनचं प्रमाण 1:16 आहे. डू यू नो हियर देर आर 2 कंपाउंड्स but in both compound hydrogen mass is same, H2H2, that is 2 atom or 1 molecule, but oxygen different, 8 and 16. So the different masses of oxygen in the ratio they are in 2 compounds 8:16, which is 1:2, and that is, do you know, simple ratio. Therefore here which law? Law of multiple proportion. Law of multiple proportion, that is option D. तर पहिले 5 क्वेश्चन तुम्हाला कळाले असतील. आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 6. हे सर्व क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत की हे MHCETला 2018 किंवा 2019 2018 or 2019 MHCET questions they were asked. Then ready for question number 6. Question number 6 is asked like this. See at the screen. How many moles of ammonia are present in 5.6 cm³ of ammonia gas at STP? For the option you can see at the screen. What they are? 4.5 into 10 raised to minus 4 mole, 2 into 10 raised to minus 4 mole, 3.9 into 10 raised to minus 3 mole, and last D option 2.5 into 10 raised to minus 4 mole. So how much quantity of ammonia is given at STP? Its volume. It is volume of ammonia given at STP is 5.6 cm³ in the question. Do you know at STP 1 mole is equal to 22.4 liter, which is 22,400 cm³. म्हणजे 22,400 cm³ is 1 mole. Then 5.6 cm³, how many moles they are? म्हणजे असं आपल्याला करता येईल. 22,400 1 mole, then 5.6 how many? Then do you know by direct proportion it will come 5.6 divided by 22,400, and that ratio come 2.5
into 10⁻⁻⁴ moles means option D. So answer is D here. Then we can have the next question, question number 7. Question number 7 is asked like this: number of gram atoms, see at the screen, number of gram atoms of an element present in one atom of the element is. Very interesting question that is asked in 2019 MHCT 2019 MHCT question paper. Okay, can you see here at the screen what is asked? It is how many, that is number of gram atoms an atom. Now for that you should know, this is question number 7. What you should know, 1 gram atom means what? 1 gram atom means atomic mass of that substance in gram. Because it is atom, it is atomic mass, remember dear students. And do you know that contains how many atoms? Avogadro's number 6.023 into 10⁻23 atom. म्हणजेच from this information you can get, therefore in one atom number of gram atoms will be, that will be the reciprocal of that number. म्हणजे तो नंबर कसा येईल? तो नंबर असा येईल 1/6.023 into 10⁻23. डू यू नो इट इज ॲव्होगाड्रोज नंबर. म्हणजे आपल्याला तो रेशो काढावा लागेल. तो रेशो असा येतोय 0.166 into 10⁻⁻23 म्हणजेच 1.66 into 10⁻⁻24 unified mass U. So its option C is the answer for that question number 7. Now see next question number 8. See at the screen what is that question asked? Question number 8. Question number 8, see at the screen, how many carbon oxygen bonds are present in the gaseous sample obtained by decomposition of 10 gram of calcium carbonate. आणि आपल्याला दिलेलं आहे की कॅल्शियम कार्बोनेटचं मोलार मास इट इज 100 U युनिफाईड मास आणि 10 ग्रॅम म्हणजे 10 U मध्ये विचारलं आहे आणि मोलार मास 100 दिले. सो डू यू नो कॅल्शियम कार्बोनेट इट इज दिस कंपाऊंड CaCO3 आणि त्याच्या डिकॉम्पोजिशनमुळे आपल्याला 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साईड मिळेल. म्हणजे याचा अर्थ असा होतो की 1 मोल ऑफ कॅल्शियम कार्बोनेट आफ्टर डिकॉम्पोजिशन गिव्स 1 मोल ऑफ each calcium oxide and calcium carbonate. We are interested in carbon dioxide because this contain carbon oxygen bond. Now here 1 mole is given 100 U and in the question 10 gram that corresponds to 10 U. 10 U 100 U जर 1 मोल असेल तर 10 ग्रॅम किती मोल असतील? 0.1 मोल. सो दिस विल ऑल्सो गिव्ह बाय रेशो फ्रॉम रिॲक्टंट टू प्रोडक्ट 0.1 मोल. करेक्ट. सो दॅट विल गिव्ह 0.1 मोल. म्हणजे तिथे आपल्याला 0.1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साईड मिळेल. डू यू नो 0.1 मोल वी विल गेट मीन्स वी विल गेट नंबर ऑफ मोलिक्युल्स equal to 0.1 into Avogadro's number, and that Avogadro's number 6.023 into 10⁻23 म्हणजे ते किती येईल? 6.023 into 10⁻22 एवढे मॉलिक्युल्स मिळतील आपल्याला. आणि आता त्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड विचारले. कार्बन ऑक्सिजन बॉन्ड फॉर दॅट यू शुड नो कार्बन ऑक्सिजन इट इज कार्बन डायऑक्साईड दिस स्ट्रक्चर. 1 CO2 contain 2 double bonds with oxygen. म्हणजे there are 2 CO bond. क्वेश्चनमध्ये असं नाही म्हणले सिंगल बॉन्ड का डबल बॉन्ड. म्हणजे आपण ह्याला एकच बॉन्ड कन्सिडर केलं तरी चालेल. सो दिस 1 CO2 contain 2 bonds. Therefore this number of molecules will contain how many bonds? It will be double and that double comes 12.044 into 10⁻23 म्हणजेच 1.2044 into 10⁻23 म्हणजे ऑप्शन इज A. So that was question number 8. Next question number 9. See at the screen. Question number 9 is like this. Question number 9, very interested. The number of molecules present in 100 ml of water. This is asked in MHCT 2019 question. 100 ml of water in bracket density of water given 1 gram per centimeter cube म्हणजे 1 gram per cubic centimeter.
So this is 100 ml of water. Interested? 100 ml of water, it means from given density it will contain 100 gram of water. 100 ml of H2O, because density is 1, it will have its mass in gram as 100 gram. Do you know molar mass of water is, that is 18. म्हणजे 18 ग्रॅम ऑफ वॉटर हा त्याचा 1 मोल होतो. मग 100 ग्रॅममध्ये किती मोल्स येतील? सो दॅट विल बी लाईक दिस. नंबर ऑफ मोल्स इक्वल टू मास इन ग्रॅम अपॉन मोलार मास, म्हणजे 100 अपॉन 18 अँड दॅट कम्स 5.55 मोल्स. 5.55 moles. And we have asked in question how many molecules. Therefore, number of molecules will be. एका मोलमध्ये किती मोलेक्युल्स असतात? ॲव्होगाड्रोज नंबर. म्हणजे ह्याला 6.023 इंटू 10⁻23 मल्टिप्लाय करावं लागेल. सो व्हेन यू मल्टिप्लाय दिस अँड दॅट इंटू 5.55 टू द ॲव्होगाड्रोज नंबर, यू विल गेट इट ॲज 33.45 into 10⁻23 means its option is A. Its option is A. And now last question that we solve in this session, question number 10, that is the simplest question from MHCET asked on this chapter, and that was in 2019. MHCET 2018, sorry, not 19. And that question is like this. Question 10, what is, see at the screen, what is SI unit of density? SI unit of density, for that you should know what is mean by density. See option also there at the screen. Density is, do you know, mass upon volume. So what is the SI unit of mass? Kilogram. What is the SI unit of volume? Is meter cube. म्हणजेच that unit will be kilogram per meter cube. म्हणजेच kilogram meter raised to -3, that is given in option C. So these are some sample MCQs solved, some selected, and especially they were from CET question paper. कारण बरेच विद्यार्थ्यांच्या मनात शंका असते की CETला खूप अवघड विचारतात, कसे प्रश्न विचारतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे असे प्रश्न विचारतात. हे प्रश्न आलेले आहेत 2018-19 या 2 लेटेस्ट MHCET पेपरमध्ये. तुम्ही तुमच्या सिलेबसची टेक्स्टबुक नीट वापरा आणि मागच्या सेशनमध्ये सांगितल्याप्रमाणे जे काही तुमच्याकडे ओल्ड किंवा न्यू टेक्स्टबुक किंवा CET बुक असेल त्याच्यातनं अभ्यास करा आणि असे क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा, प्रॅक्टिस करा. हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही तुमच्या फ्रेंडशी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्स.